हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अँडल. काल बघितलं असेल आपला नॉमिनेशनचा टास्क चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अनुश्रीने प्राजक्ता सचिनला केलं, दीपालीने रुचिता सचिनला केलं, सागरने दीपाली आणि राकेशला केलं, विशालने प्रभूला आणि दीपालीला केलं, राकेशने प्राजक्ता आणि सचिनला केलं आणि प्राजक्ताने अनुश्री आणि प्रभूला केलं. सो त्याप्रमाणे आज तो टास्क थोडं पुढे कंटिन्यू झाला आणि मग रोशनला बोलवलं. रोशननी पहिला राकेशला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तो राखीच्या शॅडोमध्ये खेळतोय वगैरे. आणि तेच ते मुद्दे, म्हणजे तो काय करत नाही आणि आता जे खेळतोय राखीमुळे, म्हणजे हे लोकांनी पूर्ण ग्रुप राखीमुळेच खेळतोय अँड ऑल. सो आणि प्रभूला बोलवलं आणि प्रभूला पण सांगितलं की तू पण शॅडोमध्येच असतो, म्हणजे त्याला म्हणायचा उद्देश होता तो तन्वी बरोबर असतोय अँड ऑल. तो चुका करतोय, नंतर निरोप देण्याची गेम, इकडे तिकडे जाण्याची कामं करतो, याला निरोप दे त्याला निरोप दे. तर इन शॉर्ट त्याचा काही गेम दिसत नाही. आणि नंतर मग राखीनी त्याला म्हणजे प्रभूनी पण त्याला चांगलं आन्सर्स दिले, रिप्लाय केला वगैरे. राकेश काहीच नाही बोलला. तर राखीने विचारलं पण राकेशला की तू काहीच नाही रिप्लाय करणार का? तो म्हणतो काय त्याला बुद्धीच नाहीये, तर त्याला काय रिप्लाय करायचा वगैरे. सो अशा रीतीने मग तो रोशननी त्या दोघांना नॉमिनेट केलं. नंतर तन्वीला बोलवलं. तन्वीने मग प्राजक्ताला केलं की तू डे 1 पासून जशी आहेस तशीच आहे, तुझ्यामध्ये काही चेंज नाहीये अँड ऑल. तिथेच तुम्ही बाल्कनीमध्ये बसता आणि बोलता वगैरे. आणि तुला म्हणजे, आणि त्याच्या रिप्लायमध्ये प्राजक्ता बोलली की मला तुमच्यासारखं भांडायचं नाहीये, मी माझ्या एवढ्या वर्षापासून गळा कमवलेला आहे, तर तो मला तुमच्यासाठी वाया नाही घालवायचा वगैरे. ती तिचे मुद्दे मांडत होती. आणि इथे म्हणजे ते रुचिताचं नाव येतं की ती पपेट दिसते वगैरे. म्हणजे मी कोणाचं नाव नाही घेणार, म्हणजे तुला म्हणायचंच होतं विशालचं पपेट दिसते वगैरे. आणि मग ॲज युजल रुचिताचं म्हणजे ते कर्कश नव्हतं, तो चांगल्या ह्याच्याने बोलत होते, पण तो ॲटिट्यूड, तो टोन आणि तो आय डोंट नो ती स्वतःला काय समजते अँड ऑल. सर तिचं बॉडी लँग्वेज वगैरे होती इतकी वर्स्ट आहे ना, मी ठेचा आहे वगैरे कोल्हापूरचा. आणि तिचे ते डायलॉग्स वगैरे की जे डायलॉग्स ऐकायला काही मजा येत नाही. आणि असं तऱ्हेने तन्वीने प्राजक्ताला आणि रुचिताला केलं. नंतर सचिनला बोलवलं. मग सचिनने मग अनुश्रीला केलं आणि राकेशला केलं. तर राकेशचं सगळ्यांनी, काही लोकांनी बाल्कनीवाल्यांनी ठरवूनच ठेवलंय राकेशला टार्गेट करायचं वगैरे. आणि मग अनुश्रीचं की तू आधी वेगळी होती आणि नंतर मग आता तुझ्यावर जेव्हा गोष्टी येतात तेव्हा तू चेंज होतेस, तसं कॅप्टन्सीच्या वेळी ती सगळ्यांशी चांगलं बोलत होती वगैरे ते. नंतर प्रभूला बोलवलं. प्रभूने मग सचिनला बोलवलं. सचिन विषयी सगळेजण हेच बोलतात की तो दिसत नाही दिसत नाही, तर प्रभूनी पण तेच बोललं. आणि नंतर रुचिताला बोलवलं. रुचिताला नॉमिनेट केलं की कुठलाही मुद्दाहून काढते उकरून आणि मुद्द्यामध्ये घुसते आणि बोलते. आणि कोणी एखादा शब्द बोलला की तो शब्द धरून मग त्याचा पण तू जास्त भांडते वगैरे, हे सगळं तो तिच्याशी. प्रभूचं कसं ना, तो व्यवस्थित मुद्देसूद बोलतोय सगळ्यांशी आणि तो घाबरत पण नाहीये, म्हणजे की कोणी आपल्याला बोलतोय तर तो तोडीस तोड उत्तरं देताना दिसतोय. आणि हेच ना मिसिंग आहे सचिन आणि रोशनमध्ये. दे आर नॉट डुईंग, ते लोक हे नाही करत आहे. आय डोंट नो, ते दीज आर मॅच्युअर्ड पीपल आहेत आणि ते लोकांनी उलटे चांगले. मी म्हणत नाही की प्रत्येक गोष्टीला तुम्ही भांडलंच पाहिजे, जसं प्राजक्ताला पण मी मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, मी माझा गळा खराब करू शकत नाही, सॉरी, तू नको मोठ्या आवाजात बोलू, पण तू तुझे मुद्दे तर मांड, तू काहीतरी बोल. तुला राखी किती किती काय काय बोलत असते, तू त्याचं काहीच रिप्लाय करत नाही, तर हे चुकीचं आहे. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला भांडलंच पाहिजे आणि त्या टोनमध्ये आणि त्या आवाजातच बोललं पाहिजे हे गरजेचं नाहीये. पण तुम्ही तुमचे मुद्दे तर मांडा. आता इथे कसं आहे ना, ऍक्च्युली आपण जे बिग बॉस लवर्स आहे ना, त्यांनी हेच शिकलं पाहिजे की ना, कोणी किती बोलले ना, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला भांडायची गरज नसते, पण तुम्ही तुमचे मुद्दे तर मांडा ना. आता ह्याच्यामध्ये पण म्हणजे एक इंटरव्ह्यू आलाय, मस्त पॉडकास्ट आलाय, राऊंड टेबल म्हणून आहे. तर सगळे जे बिग बॉसचे जे आहेत लास्ट जेवढे 5 सीझनचे लोक आहेत, त्या लोकांमधल्या लोकांना, म्हणजे सगळे कंटेस्टंटना 2-2 कंटेस्टंट बोलवून असं तो त्यांनी पॉडकास्ट केलं राऊंड टेबल म्हणून. तर ते छान आहे, तर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्की बघा. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी चांगले रिप्लाय दिले की त्यांच्या त्यांच्या सीझनमध्ये काय झालं होतं आणि मग त्यांनी ते कसं केलं वगैरे. जसं फर्स्ट सीझन मधले आऊलला बोलवलंय आणि ह्याला बोलवलंय, आस्तादला बोलवलंय, आस्तादला. तर आस्ताद तर तुम्हाला माहिती आहे त्याचं मराठी भाषेवर किती प्रभुत्व आहे आणि तो इतका छान बोलतो ना, म्हणजे मुद्देसूद आणि एकदम मस्त शब्द वगैरे मांडतो वगैरे. नंतर उत्कर्षला पण बोलवलेलं आहे, भरपूर असे बाकीच्या सीझन मधल्या लोकांना पण बोलवलेले. सो इट वॉज, म्हणजे बघायला चांगलं वाटतं. ते जे लवर्स आहेत, ज्यांच्याकडे टाइम आहे तर ते बघूच शकतात. सो तो चांगला पॉडकास्ट आहे.
तर अशाप्रमाणे म्हणजे कसं मुद्दे मांडणं गरजेचं आहे, जे की सचिन आणि रोशन आणि हे ना करतच नाहीये, जे करणं गरजेचं आहे. इव्हन प्राजक्ता असो, तर आता सचिन आणि रोशन ठीक आहे, ते गावाकडची लोक वगैरे आहेत ते, पण प्राजक्ता तुम्ही कसं आहे ना, मेट्रो सिटी मधली आहे, तर तिला माहिती वगैरे, ती एवढ्या वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे, तर तुम्ही बोला तर खरं, तुम्ही बोलतच नाहीये आणि अनालिसिस करत बसलेत. इथे बाहेर तो करण जाऊन सतत तेच चाललंय की आम्ही चांगले होतो, आम्ही रिअल आहोत, बाकीचे सगळे फेक आहेत आणि हे ते लोक गेम खेळतात, आम्ही नव्हतो खेळत. भाई तू गेम खेळतो, जरी पर्सनॅलिटीचा शो असेल, रियालिटी शो असेल, पण तो गेम शो पण आहे ना. आता तिथे मी म्हणत नाही तुम्हाला सर्वायवलसाठी लाईक रुचिता सारखं वागा आणि बोला, लाऊड व्हायची पण काही गरज नाही, पण तुम्ही तुमचे मुद्दे तर मांडा. तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज डोक्यातच ठेवल्या, त्या अप्लाय नाही केल्या तर कसं होणार? तुम्ही जे इम्प्लिमेंट पण करायला पाहिजे, तुम्ही ऍक्शन प्लॅन पण तुमचा असलाच पाहिजे. तुम्ही डोक्यातच प्लॅन करतायत, वरती बाल्कनीमध्ये बसताय, आता तुमचे बाल्कनीमधले धडाधड उडतायत ना, तर तुम्हाला हे तर कळायला पाहिजे, म्हणजे प्राजक्ताला वगैरे हे कळायला पाहिजे, पण त्यांना कळत नाहीये. आणि आता ते दिसतंय की ते लोक टोळीला जॉईन होत आहेत, बिकॉज त्यांचा काही कोणी दुसरा राहिला नाहीये ना आधार. म्हणजे सचिन ते बरोबर बोलला की जसं प्राजक्ता म्हणे तिला जास्त वाईट वाटलं असेल की करण गेलाय वगैरे, इथे कसं हे घर असं आहे तर आधाराची गरज असते, तो बरोबर आहे. कारण तिथे तुम्हाला दुसरा काहीच सोर्स नाहीये, टीव्ही नाहीये, मोबाईल नाहीये, तुमची माणसं नाहीये, तुम्ही अननोन लोकांबरोबर 15-16 लोकांबरोबर राहताय, तर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचंय, तर तुम्हाला कोणतरी सपोर्ट सिस्टम हवी आहे. सपोर्ट सिस्टम जरी हवी आहे, तर तुम्हाला क्लिअर आहे ना की तुम्ही इथे कशासाठी आलाय. तुम्ही जर सिंगिंग शो मध्ये आले, तुम्हाला गाणं गावं लागेल. तुम्ही डान्सिंग शो मध्ये आलाय, तुम्हाला डान्स करावा लागेल. तर तुम्ही या शो मध्ये आला आहात, तर तुम्हाला बोलावं लागेल ना. तुम्ही बोलला नाही, तुमचे मुद्दे मांडले नाही. आता तो प्रभू किती लहान आहे, तो 19-20 वर्षाचा आहे, तो पण गावाकडचाच आहे, बोलतोय ना तो. किती छान रीतीने तो त्याचे मुद्दे मांडतोय आणि तो कोणाचं ऐकत नाहीये. म्हणजे म्हणतात ना, आला कारे वगैरे समथिंग बोलतात ते, अरेला कारे, तर ते तो करत नाहीये, पण तो त्याच्यासाठी तो स्टँड घेतोय, तो मुद्दे मांडतोय. म्हणजे इव्हन आज तो तन्वीला सुद्धा बोलत होता की जसं बाकीचे रुचिता विचिता वगैरे भांडायला येतात किंवा बोलायला येतात, तर विशाल कसा तिच्या सपोर्टला वगैरे येतो, पण मी जेव्हा बोलत असतो तेव्हा तन्वीला बोलत होता की तू माझ्या सपोर्टला कधीच येत नाही. तर तन्वी तेच त्याला छान रीतीने बोलत होते की तो तुझं आहे तर तूच ते मांड. नंतर परत ते लोक मला म्हणतात की मी फुटेज घ्यायला आली आणि तुझ्या मुद्द्यामध्ये मी काय येऊ. म्हणजे तिचा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तू बाबा स्टँड घे, तू बोल, आणि तू खरंच चांगला बोलत होता. म्हणजे विशालने पण आज इतकं नाटक केलं ते त्याच्याशी, ते जेव्हा राखीने दुधाचं बद्दल ते सगळं चाललेलं, ती म्हणत होती दुधाबद्दल सगळं डिस्कशन झालं, ती इव्हन सांगत होती चहामध्ये पण दूध कमी वापरा. तेव्हा मग प्रभू म्हणाला की याने पण दूध घेतलं होतं अर्धा वाटी वगैरे, तर ती म्हणाली राखी त्याला विचार दुधाबद्दल. तर त्याला विचारलं, तुझा हा सरळ विचार, त्याला किती अरे रावीने बोलतोय आणि विचारतोय, म्हणजे ते बघायला पण बरोबर नाही वाटत आहे. की म्हणे हा तू कोण विचारणारा, तुला कोणी हक्क दिला, ती राणी आहे ती विचारेल, तू का विचारतोयस. आणि नंतर मग तो म्हणतो दे माझी 15 अंडी. म्हणजे उठसूट काहीही झालं की याची गाडी फिरून त्या 15 अंड्यावरच येते. अरे काय हे इतके चिपगिरी. आणि ते खाण्याच्या बाबतीत, तो त्या सगळ्यांना माहितीये त्याचा हेल्थ इश्यू आहे, त्याला काही गोष्टींची गरज आहे, आणि ते सगळं बिग बॉस पुरवतायत ना. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे भाई. आणि नंतर मग तिने आज राखीने सॉर्ट केलं मस्त, सरळ ती अंडी आली, सरळ त्यांना 15 अंडी देऊन टाकली, आता तुझा माझा विषय संपला. आणि तिने खरंच ते म्हणतात ना ऋण फेडलं ऍक्च्युली. सो हे विशालचं काहीतरी विचित्र चाललंय बाबा. तुझं एज बघ, त्याचं एज बघ, आणि तुम्ही काय करतायत, कसे वागतायत, तुम्हाला कळत नाही का एवढे कॅमेरेस चालू आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय, तुमची पर्सनॅलिटी काय तुम्ही शो करताय. तर ते बिलकुल आवडत नाहीये. जे विशाल दरवेळेला तसंच बोलतोय त्याच्याशी. आणि राखी हेही बोली की दरवेळेला तो काय बोलला की तू त्याला बोलत नाही, त्याला ऐकवतोस, आणि तू त्याच्या 15 अंड्यांबद्दलचा विषय काढतोय ना. तो बरं झालं ती आज अंडी दिली आणि तो विषय संपवला. सो परत आपण इथे येऊया. तर प्रभूनी मग सचिन आणि रुचिताचं नाव घेतलं. तर त्यांनी तेच सांगितलं कुठल्याही मुद्द्यावरती बोलते, आणि नंतर मग रुचिताला बोलवलं. रुचिता तर बापरे, हो हो हो. नंतर तिने प्रभूचं नाव घेतलं आणि ह्याचं दीपालीचं नाव घेतलं. म्हणजे
तिचं तेच म्हणे हे आग लावणं वगैरे करते आणि जेलस वुमन आहे वगैरे, म्हणजे काही काहीही बोलते. यार तुम्ही नका असं करू, तुम्ही नॅशनल टीव्हीवर आहात. आणि प्रभूला पण बोलताना आर्ग्युमेंट्समध्ये त्याला बोलते, तुला माहिती आहे का मी 2 रियालिटी डान्सिंग शो जिंकलेली आहे वगैरे आणि मला डान्स येतो वगैरे असं तसं. आणि तो बोलला ताई सो सकाळी येऊन नाचते बिचते वगैरे. तर त्याच्यावरती तिचा रिप्लाय होता, भाई तू जिंकली असशील पण माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही बाबा भांडणं करा, आर्ग्युमेंट्स करा, बट द वे हाऊ शी इज टॉकिंग सो दॅट इज रॉंग. तर मग रुचिताने प्रभूला आणि दीपालीला केलं आणि नंतर मग राखीला सांगितलं की बाबा तू कोणाला करणार वगैरे. तर हे सगळे मोस्ट ऑफ लोक झालेले, फक्त हे 4 जण राहिलेले, विशाल आणि तन्वी राहिलेली आणि सागर आणि रोशन राहिलेला. त्यांना कोणीच नॉमिनेट नव्हतं केलेलं. तर मग तिने रोशनला सांगितलं की नुसतंच भांडी घासायचं, जिम करायचं आणि कोपऱ्यात बसून राहायचं, तर थोडी ना गेम ह्याला म्हणतात वगैरे. आणि असं बोलून तिने रोशनला केलं. आणि नंतर तिने सागरचं केलं की मी तुम्हाला सांगितलं कॉमेडी करणार वगैरे, कॉमेडी आपण करूया. तर म्हणे नाही तू म्हणशील तेव्हा मी अवेलेबल नाही राहणार वगैरे. तर ती म्हणायचं इगो क्लॅश होतात वगैरे, आणि असं करून तिने सागरला केलं. तर नंतर मग इन शॉर्ट पूर्ण घर नॉमिनेट झालेलं आहे. फक्त राखी आहे तर ती नाहीच होणार, ती नाही झाली आणि विशाल आणि तन्वी नाही झाले. आणि बाकीचं पूर्ण सगळेजण 9च्या 9 नॉमिनेट झालेले आहेत. आणि बिग बॉसनी सगळ्यांना म्हणजे एक वोट आले त्यांना पण नॉमिनेट करून टाकलं, म्हणजे याने रोशनला आणि सागरला, तर त्यांना पण नॉमिनेशनमध्ये टाकून दिलं. तर मी तर म्हणते हे बरंच केलं बिग बॉसनी, सगळ्यांना नॉमिनेशनमध्ये टाकलं. तर त्यांना पण रियालिटी चेक भेटला पाहिजे, त्यांना पण कळलं पाहिजे. आणि आता त्यांना कळेल की करणसारख्या माणूस घराच्या बाहेर जाऊ शकतो. जे ह्या लोकांना कुठल्या अँगलनी तो मास्टर माइंड दिसत होता डोंट नो, पण म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो खेळणारा माणूस बाहेर गेलाय. तर आपल्याला आता खेळावं लागेल. तर त्यांनी प्रोमो चांगलाच काढलाय. प्रोमोमध्ये आता आपल्याला उद्या कळेल की तिने हे पीठ वगैरे टाकलंय प्राजक्ताच्या अंगावर आणि सचिन वगैरे रिॲक्ट करतोय, सागर वगैरे बोलतायत आणि ते सगळे करतायत. सो त्या आजचा एपिसोड बघायला मजा येईल. नंतर इथे विशाल आणि रुचिताचं चाललेलं म्हणे पहिल्यांदा तू अशी वागलीस आणि तू माझं ऐकलं नाही वगैरे. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की तिने तन्वीला करावं. तर ते रुचिता ते म्हणते की म्हणे त्याही लोकांनी बघितलं तुला इशारे करताना, म्हणजे त्यांना असंच वाटेल ना आम्ही तुझं ऐकतोय विकतोय. म्हणजे ह्याला दाखवायचं टोळीचा हा मोरक्या आहे, कॅप्टन आहे. सो या माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. तर म्हणजे त्याला ते आवडत पण नाहीये की तो रोशन आहे तो पण ऐकत नाहीये, तो त्याचं तो करतोय. अनुश्री आहे ती पण ऐकत नाहीये, तिची ती करते. आणि आता ही जी आहे रुचिता ती पण ऐकत नाहीये, तिने तिच्या हिशोबाने केलं वगैरे. तर याच्या वेळी म्हणे पुढच्या वेळी जर काही टास्क वगैरे आला, फिजिकल टास्क वगैरे आला, तर सगळी स्ट्रॅटेजी तूच कर, मग मी काय करणार नाही, तुम्हीच तुमची स्ट्रॅटेजी करा आणि खेळा. आणि जर असं असेल तर याच्या पुढे काय म्हणतात मी खेळणार नाही तुमच्यावर, तुमचं तुम्ही बघून घ्या वगैरे असं बोलायला लागलंय. आता बघू आता टोळी फुटते की ह्याच्या अगेन्स्टमध्ये जात आहे. मला तर नाही वाटत अगेन्स्टमध्ये जाते, पण ॲक्च्युली ना टोळी फुटली आणि हे लोक जर इंडिव्हिज्युअल खेळले ना, जसं तो रुचिताला पण बोललेला आहे ना की तुझ्या माझ्याशिवाय काय गेम आहे, टोळीशिवाय काय गेम आहे, नुसती भांडतानाच दिसते वगैरे. तर तेही आपल्याला बघायला मिळेल ना की रुचिता काय करते नाही. पण ह्याही लोकांनी ना सोडणं गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअली जर खेळले ना तर आपल्याला बघायला मजा पण येईल. आणि दीपाली मग ह्याला म्हणत होती, सागरला म्हणत होती, बरं झालं तू माझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलंस, की म्हणजे तू मला नॉमिनेट केलं, म्हणजे ह्याच्यापुढे माझ्या डोक्यात नाही राहणार बा मी तुला कसं नॉमिनेट करू वगैरे. सो ते पण क्लॅरिटी बरोबर आहे. नंतर प्राजक्ता म्हणत होती विशाल सेफ खेळतो. अरे भाई सगळ्यांना दिसतंय तो सेफ खेळतोय, तुम्हालाच का दिसत नाहीये? डोळ्यांवर तुम्ही लोक पट्टी बांधून ठेवली तर त्याला आम्ही नाही काय करू शकत. भाई म्हणजे ठीक आहे आम्ही प्रेक्षक म्हणून आम्हाला सगळ्या कॅमेरामुळे सगळ्या अँगलनी दिसतंय, पण तुम्ही पण तिथे बसलेला आहात ना 24 तास. आम्हाला काय 1-1.5 तासाचं दाखवताय, पण तुम्ही 24 तास तिथे आहात. तर तुम्हाला कळत नाही तो स्मार्ट खेळतोय? तो सगळेजण नॉमिनेशनमध्ये आहात आणि तो नाहीये नॉमिनेशनमध्ये, तर तुम्हाला कळत नाहीये? खरंच म्हणजे ग्रेट आहात ते लोक. नंतर विशाल पण बोलत होता रोशनच्या बदली, तो टोळीमध्ये नसतो, तर मला नकोच आहे टोळीमध्ये, तू काय ऐकत नाही काय नाही. म्हणजे तो क्लिअरली बोलतोय आता सगळ्यांबद्दल विशाल. तर आता गेम बघायला मजा येईल की रोशन त्यांच्यामध्येच आहे की सचिन कसं त्याचं आणि सचिनचं थोडं कनेक्शन आहे. आणि यांचं जे बंधनामध्ये होते तर तो प्राजक्ताबरोबर होता, तर त्याला थोडा प्राजक्ताबद्दल सॉफ्ट कॉर्नर पण आहे. म्हणजे ती कशी गुडीगुडीच बोलते ना सगळ्यांशी, तर त्याला तो सॉफ्ट कॉर्नर पण आहे. तर तो टोळी सोडतोय का, यांना जॉईन करतोय का, पण तेही सांगता येत नाही, कारण हे लोकच टोळीला जॉईन करतायत, सचिन आणि प्राजक्ता. म्हणजे त्यांच्यामध्ये आता त्यांना बोलायला कोणीच नाहीये.
तर आता उठणं बसणं सगळं त्यांच्यावरच आहे आणि हे लोक त्यांना आवडत नाही राकेश आणि टीम, कारण ते राखीच्या बरोबर म्हणजे राखी त्यांना सपोर्ट करते आणि राखी यांच्या अगेन्स्टमध्ये, म्हणजे हे लोक बोलत नाही, हे करत नाही, तर म्हणतात ना त्यांना जाग करण्यासाठी आलेली आहे ती. सो आणि तो मग विशाल तिला म्हणाला रुचिताला की टोळीची सबसे ज्यादा जरूरत तुम लोग को है, मुझे नहीं है, तुम लोग खेलो तुम्हारा नहीं तो भाड में जाओ. बापरे, असं सगळं तो बोलून गेला. नंतर ती प्राजक्ता त्याला बोलत होती विशालला, तू सेव्ह केला, तू तन्वीला का नाही नॉमिनेट केलं. अरे मी यांना सांगितलेलं, म्हणजे तो कसं नेहमी स्वतःची बाजू सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो. अरे मी यांना सांगतोय पण हे लोक माझं ऐकत नाही, किंवा स्वतः मला ह्याला करायचं होतं, मला त्याला करायचं, म्हणजे अगदी स्मार्टली प्ले करून बोलून समोरच्याला तो बरोबर म्हणजे बाजूला सरतो आणि हे लोकांना कळत नाही, मोठं आश्चर्य. नंतर मग ही तेच सांगत होती प्रभूला, कुठे काय सगळ्यांना सांगत होती, कुठे काय चुकीचं होत असेल तर मला येऊन सांगा वगैरे. तर आणि अशा रीतीने मग तेच तो प्रभूचा तो विषय निघाला, तो अंड्याचा वगैरे आणि विशालचा वगैरे. आणि तिने आज खरंच छान केलं, पूर्ण तो सॉर्टच करून टाकला विषय. नंतर मग सचिनचं तेच म्हणत, इथे सगळ्यांना आधाराची गरज आहे, मग आपण इथे कसं आहे ना, ते घरच असं आहे की इथे तुम्ही एकटे थोडी राहू शकता, तुम्हाला कोण ना कोणतरी सपोर्टसाठी पाहिजेच आहे. तर त्यामुळे प्रत्येक जण आधार शोधतोय. मग त्या आयुष्यात म्हणजे कसं माहिती, तुमची लिंक जुळली पाहिजे. जर मला जसं कोण आवडतं तर त्याचे विचार पण तसेच असले पाहिजे. रोशनचं मला कळत नाही, त्याला टोळीमधलं कोण आवडलंय, म्हणजे काय त्याचे विचार आणि टोळीचे कोण असा सदस्य की त्याचे विचार त्याच्याशी जुळतायत आणि तो टोळीमध्ये आहे. म्हणजे त्याला गेम कळतच नाही, की खेळतोय आपण बोलू शकत नाही, कारण त्याला गेम कळतच नाही. स्टार्टिंगपासून तो कुठे नाही, मग त्यांच्याजवळ बसला आणि वगैरे, आणि मग त्यांच्यामध्येच आहे म्हणून तो त्यांच्यामध्ये बसतोय, त्यांच्यामध्ये राहतोय आणि ते लोक सांगताय तसं करतोय. त्याचं स्वतःचं काही व्यक्तिमत्व नाही. हा बाहेरून त्याला भरपूर सपोर्ट आहे म्हणून तो वाचतोय, बाकी त्याचा स्वतःचा काहीच गेम नाही आहे. आय वुड से की 0 गेम आहे त्याचा. ते लोक बोलतात तसाच तो करतो वगैरे. नंतर मग ते राखी पण भडकली वगैरे, रुचिता आणि तन्वीचं म्हणजे रुचिता तन्वीबद्दल बोलत होती की तिचे डायनामिक्स चेंज होत असतात, राखीला वगैरे सांगत होते तिचे डायनामिक्स चेंज होत असतात, भाऊच्या धक्क्यावरती जसं होतं तसं ती चेंज होत असते. तर बरोबर आहे, भाऊच्या धक्क्यावर तिला काहीतरी फीडबॅक मिळतोय, ती ऐकते, स्मार्ट प्लेअर आहे आणि ती अप्लाय करण्याचा प्रयत्न करते आणि ती इम्प्लिमेंट करते. आय वुड से शी स्मार्ट प्लेअर. तुम्ही नाही आहात की तुम्हाला एवढं बोलूनही तुम्ही सुधरत नाहीये, तुम्ही तेच करताय, तर तुम्हाला नेगेटिव्ह बनायचंय तर तो तुमचा प्रश्न आहे ना. तर ते प्राजक्ता आणि ती राखीला सगळे सांगत होते, हा असा आहे, ती अशी आहे, तो तसा आहे वगैरे, आणि राखी सगळं ऐकत होती. नंतर मग ती सरळ बोलली, ती कसं आहे ना, तिला म्हणजे पाठवलंच आहे बिग बॉसनी सगळ्यांना भडकवण्यासाठी आणि सगळ्यांनी काय म्हणतात ना खेळावं म्हणून. तर ती मग सरळ म्हणाली की विशालला खरं तन्वी पाहिजे, पण तन्वीला ही नकोय, म्हणजे रुचिता नकोय, पण विशाल सगळ्यात स्ट्रॉंग दिसतोय. म्हणजे ते कसं एक दर्शवते पण आहे की विशाल स्ट्रॉंग दिसतोय आणि विशालला तन्वी पाहिजे. तर म्हणजे कसं रुचिताला परत ती इन्सिक्युअर फील करते तर तन्वीचं नाव आल्याबरोबरच. बघूया आता पुढे कसे डायनामिक्स चेंज होतोय आणि गेम चेंज होतोय. आणि नंतर मग टास्क आणला आणि त्याच्या आधी बिग बॉसने विचारलं की बाबा यांना तुम्ही घरामध्ये आहात एवढ्या आठवड्यापासून, तर मेडल द्यायचं आहे, तर कुठलं मेडल देणार. तर तिने म्हणाली सिल्वर मेडल. नंतर मग सगळं बाई गोल्ड बोल, त्याचा रिलेशन जर रेशन बरोबर असेल तर आपला प्रॉब्लेम होईल. तरी ती म्हणते नाही मी सिल्वरच देणार. नंतर बिग बॉस म्हणतो ठीक आहे, मी या लोकांना गोल्डन देतो. सगळ्यांना खाण्यापिण्याचं तर ॲटलिस्ट व्यवस्थित होतं, कारण तिथे सगळे लोक आजारी बिजारी पडत आहेत, ॲटलिस्ट जेवण बिवण तर सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे. आणि मग तो कॅप्टन्सच्या उमेदवारीचा टास्क चालू झाला आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी 2 टीम केल्या, ए आणि बी टीम. ॲज युजल अनुश्री, विशाल, रुचिता आणि ते होते रोशन, हे तर चौघं असणारच. आणि त्यांच्यामध्ये काही लोकांनी प्रभूला आणि प्राजक्ताला टाकलं. आणि मग बी टीममध्ये म्हणजे हेच राखीवाले राकेश, तन्वी, दीपाली, नंतर सागरला यांच्यामध्ये टाकलंय, राखी त्यांच्यामध्ये, आणि सागर सचिन यांच्यामध्ये टाकलंय आणि राखी यांच्यामध्ये. असं करून त्यांनी ते एक टीम बनवलं आणि त्या चांगला होता टास्क ॲक्च्युली. एक आवडलं की चांगले चांगले नवीन नवीन टास्क आणतायत ते लोक, आणि जे बघितलेले पण टास्क नाहीये, तर असे टास्क आणतायत, तर त्यामुळे बघायला पण मजा येते. पण हे लोक ना, प्लेयर्स लोक त्या टास्कचा पूर्ण विस्का करून टाकताय. जसा टास्क होता ते कोण आली आहे, राजकुमारी आली आहे वगैरे, आणि तंटोबाची समथिंग वगैरे,
आणि मग त्याच्या त्या वेण्या आहेत, त्या वेणी तुम्ही घालायची वगैरे. आणि ते क्लिअर कट बिग बॉसने सांगितलेलं की तुम्ही टोकदार वस्तूंचा वापर नाही करू शकत, म्हणजे कैची, चाकू, व्हॉट एव्हर इट इज. तरी राकेश घेऊन आला कैची. म्हणजे राकेशचा तर बाबा हा मूर्खपणाच आहे. मागच्या वेळी तू त्या टास्कमध्ये, कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तू ते फेकलं बिकलं आणि तो रद्द-बिद्द केला. तर दरवेळेला तू असं काय करशील मूर्खपणा. मी तर मूर्खपणाच म्हणेन. असं नाही की राकेश नाही आवडत. कसं तर ही जर एक इमेज आहे, त्याची पर्सनॅलिटी आहे. तर आम्हा लोकांना राकेश आवडतो कारण तो एवढ्या वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याचे सिरियल्स वगैरे, पिक्चर्स वगैरे बघितलेले आहेत. त्यामुळे तो आवडतो. पण तो आता 2 बिग बॉस खेळून आलेला आहे, तरी तो असे फालतू हे करतो. तर जिथे चूक करणार तर ते चुकीचंच बोलणार. तिथे त्याला सपोर्ट करून काहीच अर्थ नाहीये. तर आज तो पूर्णच चुकलेला आहे. तर त्यांनी ते कापायची गरजच नव्हती. तर इथे मग कसं आहे ना, टोळीचं हेच चांगलं आहे की ते लोक गेम खेळताना ना बघत नाही. तो इतका छान रीतीने गेम खेळतात ना, त्यामुळे ना त्यांचा अगेन्स्टमध्ये जरी असलं, ते निगेटिव्ह जरी दिसत असले ना, तरी त्यांचा गेम आवडतो आपल्याला. कारण ते लोक खेळतात छान आणि एकदम जीव तोडून खेळतात. तर त्यांनी इतकी ती छान वेणी अशी तशी करून ती घातली कशी तरी. आणि नंतर मग त्यांची वेणी पण, त्या राकेशने यांची वेणी कापली आणि तिकडे त्यांच्या वेणीवरती पण एवढा जोर दिला की त्यांची वेणी तुटली. आणि मग इथे संचालक प्राजक्ता होते आणि राखी होते. मग बिग बॉसने सांगितलं काय म्हणून. मग नंतर तिने सांगितलं आमची वेणी पण इथे पूर्ण झालेली आहे आणि मोठी घातलेली पण आहे आणि कम्पेअर टू तुमची वेणी ती कापली वगैरे, तर तुमची वेणी पण तुटलेली आहे, पण आमची वेणी सगळ्यात मोठी आहे आणि ते आधी केलेली आहे. ते कसं आहे, तिथे तो राकेश चुकला, त्यांनी कैची घेऊन आला. मग तिथे राखीला काही बोलता नाही आलं. मग तिने मी तर म्हणते तिने बायस्ड होण्यापेक्षा तिने फेअर डिसिजन दिला ए टीमच्या वतीने, की बाबा हे लोक जिंकले. आता फर्स्ट राऊंड तर ए टीम जिंकलेली आहे. तर आता तिथेच एंड दाखवलाय. तर उद्या बघूया आता त्या पुढे सेकंड थर्ड राऊंड काय होत आहे, तर त्याच्यामध्ये काय होतंय. तर प्रोमो वगैरे आलाय आणि मग राखीने प्राजक्तावरती पीठ वगैरे फेकले आणि सचिन वगैरे आलाय, तर त्याने पण काय काय फेकलेलं आहे. तर उद्याचा एपिसोड बघायला फार मजा येणार आहे. म्हणजे राखी आले ते एंटरटेनिंग तर झालेले ते एपिसोड, तर बघायला मजा येते. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.